स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः। दत्त परब्रह्माय स्वाहा। चिंतोपंत टोळ सोलापुरात मामलेदार म्हणून काम करीत, कारकून त्यांचा असत, साताऱ्याचा रहिवासी। रजा घेऊनी घरी जात, माघारी असे परत येत, पंढरपुरासी वाटत दर्शनासी थांबला। ते काळी पंढरपुरात गोपाळबुवा महासिद्ध नामे एक अवधूत राहत होते तेथवरी। विठ्ठल दर्शन करून सिद्ध दर्शना जाई कारकून, गोपाळ सिद्ध त्या पाहून वदले पहा काय ते। अहो तुमचे मामलेदार, त्यांची कळवा समाचार, लिहून घ्या सविस्तर पत्र तुमच्या साहेबांना। येत्या काही वर्षांत श्री दत्तात्रेय अवधूत येवोनी तुम्हा भेटत सेवा त्यांची करा हो। ऐसे करीती भाकीत पंढरपुरी गोपाळ सिद्ध कारकून येवोनी सांगत चिंतोपंत टोळांना। असो स्वामी समर्थ मंगळवेढयासी होते राहत, लीला करीती अनंत लोकोद्धारा कारणे। नित्य राहती अरण्यात ककचित येती ग्रामात, 12 वर्षे मंगळवेढयात ऐसे राहिले श्री स्वामी। भाग्यवंता दर्शन देत, लोक दत्तावधूत म्हणत, दिगंबर स्वामीही म्हणत, काही लोक तयांना। बाळकृष्ण नामे सिद्ध होते मंगळवेढयासी राहत, नित्य जाती अरण्यात दर्शन घ्यावया स्वामींचे। येता बाळकृष्ण भक्त स्वामी कटवरी ठेविती हात, विठ्ठलरूपे दर्शन देत आपुल्या प्रिय भक्तासी। श्री स्वामी समर्थ बाळकृष्णासी सिद्ध करीत अनेक लीला करीत भक्तोद्धारा कारणे। एका ब्राह्मणा घरी जात, वांज गाय दुग्धवती करीत, ब्राह्मण होई विस्मित पाहोनी लीला स्वामींची। बसाप्पा तेली भक्त दर्शना जाई अरण्यात कंटक शयनी श्री समर्थ पाहोनी विस्मित होत असे। मनापासोनी भक्ती करीत अरणी स्वामीसी सेवित, लीला पाहे अद्भुत श्री स्वामी समर्थांच्या। बसाप्पा आणि स्वामी समर्थ फिरत असती अरण्यात असंख्य सर्प दिसत, पाहोनी भक्त भीत असे। स्वामी बसाप्पा ते सांगत, हवे तितुके घ म्हणत, पागोट सर्पावरी टाकत, एक उचलोनी घेत असे। आता घरी जा म्हणती, तो जाई गृहाप्रती पागोट झटके खालती, सुवर्ण लगड पडत असे। गेले त्याचे दारिद्र्य, तो झाला श्रीमंत ऐसे महात्म अद्भुत श्री स्वामी समर्थांचे। बसाप्पा तेली सदभक्त अक्कलकोट वारी करीत कृतज्ञतेने सांगत महिमा स्वामी समर्थांचा। एक स्त्री वांझ असत, वय 65 वर्षे असत, बसाप्पा तिथे म्हणत, सेवी स्वामी समर्थांसी। नित्य घेई स्वामी दर्शन, दर्शनाविण न घे अन्न, होईल तुझी इच्छा पूर्ण प्रसन्न होता श्री स्वामी। ऐकोनी बसाप्पाची मात, वृद्ध स्त्री व्रत घेत, स्वामी दर्शनासी अरण्यात नित्य पहाती जातसे। कधी कधी स्वामी समर्थ वृद्ध स्त्रीची परीक्षा पाहत, 2 दिवस होती गुप्त, कोठे न मिळती तिये लागी। ऐशा परीक्षा अवस्थेत 2 दिवस उपाशी राहत, परी न व्रत सोडीत ऐसी निष्ठा तियेची। 2 वर्षे व्रत करीत स्वामी समर्थ प्रसन्न होत, शिरस वृक्ष दावीत खा म्हणती चिक्याचा। स्वामी आज्ञेप्रमाण करी चीक सेवन, 1 वर्षात पुत्रनिधान लाभले पहा तियेसी। बाबाजी भटाच्या विहिरीस समर्थकृपे पाणी लागत, यवन भक्ता सिद्ध करीत अवलिया ख्याती होतसे। मंगळवेढा अरण्यात नदीकिनारी असती समर्थ आणखी 2 महासिद्ध प्रकट तेथे झाले। तिघेही पर्वत चढत, एकमेकाशी बोलत, परी न कोणा कळत, संभाषण तया तिघांचे। का रडतो का, एक म्हणे, हाका का मारतो, दुजा म्हणे, असे का करतो, तिजा म्हणे, गूढ भाषा सिद्धांची। लीला विग्रही समर्थ मंगळवेढ्याहुनी निघत, पंढरपुरासी येत दर्शन द्याया भक्तांना। तेथुनी मोहोळासी येत, भीमा नदी वाटत, महापुरात प्रवेशत, समर्थ स्वामी सद्गुरू। महापुरात चालती समर्थ पाणी गुढघाभर होत, लोक होनी विस्मित अद्भुत प्रकार पाहताती। गवे स्वामी मोहोळात ते समयी होते राहत, स्वामी समर्थांसी सेवित अति भक्ती करोनिया। तेथुनी स्वामी निघत सोलापुरासी पोचत, दत्त दिगंबर अवधूत दत्त मंदिरी बैसती। चिंतोपंत टोळ दत्तभक्त येती दत्त दर्शनार्थ पाहुनी स्वामी समर्थ मनी मांडती अवधारा। हे कोणी सिद्ध पुरुष दिसती, ऐसे टोळ मनी म्हणती, तात्काळ समर्थ उत्तर देती, तुला उचापती करीत कशाला। आम्ही असो सिद्ध बुद्ध, यात तुझे काय जात, ओगाच उचापती करीत कशासी येथे आहेस तू। टोळ मनी म्हणत, हे मनकवडे असावेत, मनींचे सर्व जाणत ऐसे म्हणती मना माझी।
आम्ही असू मनकवडे अथवा असू पूर्ण वेडे, तुझ्या बापाचे काय जाते म्हणूनी रागे भरताती. पाहुनी जाणिले अंतर, टोळ करीती नमस्कार, म्हणती तू दत्त दिगंबर, समजूनी मजला आले हो. पंढरपुरी गोपाळ अवधूत, ते भविष्य सांगत, श्री समर्थ दत्तावधूत भेटती काही वर्षांनी. ते भविष्य खरे जाहले, म्हणूनी हे चरण भेटलो, घरी चला ऐसे विनविले, श्री स्वामींसी तेधवा. स्वामी त्याचे घरी जात, काही दिन तेथे राहत, परी येता मनात ओठून कुठेही जाती ते. स्वामींसी घेऊन सांगात, टोळ अक्कलकोटी जाऊ पाहत, परी स्वामी होती गुप्त, कोठे गेले कळेना. गुप्त होऊनी वाटत, होमणाबादी प्रकटत, माणिकप्रभू तेथे असत, महासिद्ध अवधारा. आपुल्या आसनी बैसवीत, प्रभू सर्वा सांगत, हे असती दत्तावधूत जगद्गुरु सर्व विश्वाचे. होमणाबादेहुनी निघत, अंबेजोगाईसी जात, योगेश्वरीसी पाहत, समर्थ स्वामी सद्गुरु. तेथेची समीपरण्यात दत्तपहाड गुहा असत, गुहेत राहती श्री दत्त समर्थ स्वामी सद्गुरु. काही दिवस समाधीस्थ, तेथे राहती श्री समर्थ, तेथुनी चळांबे गावी येत, लीला विग्रही श्री स्वामी. तेथे रामदासी मठात, स्वामी समर्थ होते राहत, लीला करीती अद्भुत, श्रोते तुम्ही अवधारा. स्वामी असती निद्रिस्थ, बुवा मठासी टाळे लावीत, बाहेर निघोनी जात, कोंडोनिया स्वामींना. काही क्षणांनंतर तो जाई नदीवर, स्वामींसी पाहे तेथवर, मुलांसवे खेळताना. आश्चर्य त्यासी वाटत, धावत येई मठात, कुलूप पाहोनी निश्चिंत, होवोनी उघडी मठाते. परी स्वामी समर्थ झाले तेथुनी गुप्त, हे पाहुनी विस्मित रामदासी होतसे. ऐसे परी फिरत फिरत, प्रज्ञापुरी स्वामी येत, अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणूनी कीर्ती होतसे. राहोनी अक्कलकोटात, 300 सिद्ध निर्मित, केवळ 20 वर्षांत अगाध महिमा जयांचा. कोट्यावधी जना उद्धरिले, लक्षावधी चमत्कार केले, अद्भुत सामर्थ्य दाविले, महास्वामींनी तेथवरी. समस्त पृथ्वीचा कागद केला, सप्त सागर शाई आणिला, सरस्वती बैसे लिखाणाला, तरी लीला संपेना. ऐशा लीला अनंत, येथे पाहू संक्षिप्त, श्री समर्थ लीलामृत, अगाध जाणा आहे हो. निरंजनाय विद्महे, अवधूताय धीमहि, तन्नो दत्त प्रचोदयात. सर्व देवी देवता स्वरूपाय, महादत्त अवधूताय, प्रज्ञापूर निवासाय, नमन माझे तुझ लागी. हे चरित्र संक्षिप्त, तुझे तू निर्माण करीत, तव चरणी लीन होत, म्हणूनी मी सर्वदा. श्री समर्थ वाड्मय मूर्ती, ऐसी होवो ग्रंथ ख्याती, श्रवण पठणे सन्मती, प्राप्त होवो भक्तांना हे दत्तात्रेया गुरुवर्या, मजवर्ती करीत उदया, सद्भक्तासी सदया, अन्नवस्त्राते देई तू तैसेची देई सद्गुण, देई सद्गुरु दर्शन, करुणामय ज्यांचे जीवन, लोकोद्धारार्थ अवतरले दिगंबराय विद्महे, अवधूताय धीमहि, तन्नो दत्त प्रचोदयात. असो श्री स्वामी समर्थ येवोनी राहती प्रज्ञापुरात, अनेक जना उद्धरित, नाना लीला करोनिया. अध्याय दुसरा समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.